नमस्कार, मी जयेश मेस्त्री. मेस्त्री मिस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या भागामध्ये आपण राजेंद्र वैशंपायन यांच्याशी चर्चा करत होतो आणि आपल्याला खूप मजा येत होती, आपण खूप शिकत होतो. तर आपण पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आपल्याला खूप शिकायचं त्यांच्याकडून. राजेंद्रजी, मी तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा. धन्यवाद. मला परत पुन्हा बरं वाटलं की या भागात आता तुमच्या दर्शकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते जी. आणि मागचा प्रश्नोत्तराचा जो हे आपण सिलसिला सुरू ठेवला होता, तर त्याच एनर्जीने आणि त्याच मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे मी यावेळेला पण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नक्की नक्की. आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. मराठी बाणा असावंच, पण उद्योगामध्ये जे काही मराठी बाणा आणतात आणि ज्यांना पुढे नेता येत नाही उद्योग, त्यांना एक खूप छान तुम्ही समजावून सांगितलं. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मराठी बाणा म्हणजे काय? हा, विचार करू आपण जरा. 1-2 मिनिटं आपण घेऊ. मराठी बाणा म्हणजे काय? कॅन यू डिफाइन? तुम्ही डेफिनेशन, मराठी बाणा म्हणजे काय? समोर त्याची ठेवायची नाही. हा मराठी बाणा म्हणू का आपण? मुळीच नाही. मराठी बाणा म्हणजे काय? मग मराठी बाणा म्हणजे आपण हा शब्द खूप गुळगुळीत केलाय वापरून. पण कोणी विचार केलाय का की मराठी बाणा म्हणजे काय? आपल्या मी तरी लहानपणापासून जे ऐकत आलोय, आपल्याकडे राजकीय अवस्था खूप छान असते. मोडेन पण वाकणार नाही, थोडक्यात एका वाक्यात. पण मग करेक्ट. पण म्हणजे याचा अर्थ की मी मोडेन म्हणजे माझी मोडायची तयारी आहे. राईट. मोडेन पण वाकणार नाही हा जर मराठी बाणा असेल, तर मग मराठी माणसाने व्यवसाय करायचा असेल तर मी मोडेन पण वाकणार नाही हा जर अप्रोच ठेवला तर मोडणार नाही का तो? हो ना. मग हा मराठी बाण्याचा उपयोग काय? मोडेन पण वाकणार. बरं, मोडेन पण वाकणार नाही आपण असं म्हणतो. आपण एक उदाहरण देऊया ना. आता हे मी खूप मोठं स्टेटमेंट करतोय, पण हे मी खूप अभ्यास किंवा हा विचारपूर्वक मी हे स्टेटमेंट करतोय. मराठी बाण्याचे एपिटोम किंवा मराठी बाणाचे एक आयडियल आपण म्हणतो म्हणजे शिवाजी महाराज. नक्की, बरोबर. ओके. शिवाजी महाराज. आपण असं म्हणू शकतो का की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधीही फ्लेक्झिबिलिटी दाखवली नाही? मुळीच नाही म्हणू शकत. हा, मराठी बाणा हा मी वाटेल ते झालं तरी फ्लेक्झिबिलिटी दाखवणार नाही. इथे गडबड आहे. जिकडे मराठी बाणा दाखवायला पाहिजे तिकडे दाखवायलाच पाहिजे. आणि मग तो मराठी बाणा नसतो, तो मग तुम्ही मराठी असा, गुजराती असा, हिंदी असा, कोणी असा, जिकडे स्वाभिमान, स्वदेश, स्वराष्ट्र ह्याचा विषय असतो, त्याच्या या वेळेला तुम्ही बाणा दाखवलाच पाहिजे. स्वाभिमानाचा जिकडे प्रश्न येतो तिकडे तुम्ही मराठी, गुजराती, बंगाली हा फरकच पडत नाही. पण जिकडे फ्लेक्झिबल असायला पाहिजे तिकडे फ्लेक्झिबल असायलाच पाहिजे. पण तुम्ही जर असाल मी मराठी आहे, त्याला मी कशाला सांगायला जाऊ की माझं प्रॉडक्ट विकत घे, मग ठेव घरात तुझ्या. म्हणजे हा जर मराठीपणा म्हणजे मी कोणासमोर वाकणार नाही, मी माझं प्रॉडक्ट, त्याला जर गरज असेल तर तो माझं प्रॉडक्ट घ्यायला येईल वगैरे, असा जर मराठी बाणा दाखवला तर कठीण आहे. अगदी. त्याच्यामुळे मराठी बाणा ह्याचा डायरेक्ट संबंध हा तुमचा स्वाभिमान, कशाबद्दलचा स्वाभिमान, स्वतःबद्दलचा. अच्छा, अहंकार आणि स्वाभिमान याच्यात फरक आहे. राईट. अहंकारी असू नये पण स्वाभिमानी असावं, राष्ट्राबद्दल असावं, कुटुंबाबद्दल असावं, स्वतःबद्दल असावं, देवाबद्दल असावं, धर्माबद्दल असावं. बरोबर. पण हा तुमचा पर्सनल मुद्दा आहे. व्यवसाय जेव्हा येतो त्यावेळेला ह्या 5 गोष्टी सांभाळून तुम्ही फ्लेक्झिबल असलंच पाहिजे तर व्यवसाय होईल. मग मराठी बाणा वगैरे असं काही, मराठी बाणा हा ना असा खूप चेतवणारा शब्द आहे, पण फार म्हणजे तो चेतवून फक्त पेटवतो, पण लोक पेटतात आणि राख होऊन शांत होतात, बाकी पुढे काही होत नाही त्यात. राईट. तो जर फुल्लिंग घेऊन तुम्ही वणवा पेटवला की ज्याच्यामुळे क्रांती घडेल तर मराठी बाणा आहे आणि मराठी बाण्याने तुम्हाला फायदा दिला असं म्हणू शकतो. पण नुसतेच पेटून जर विझवून जाणार असाल तर उपयोग काय त्या मराठी बाण्याचा? मी खूप स्पष्ट बोलतोय का? म्हणजे हे मला माहिती नाही की तुम्हाला मे बी असं वाटेल तुम्हाला की नको हा इंटरव्ह्यू युट्यूब वर द्यायला, आपण पुन्हा एकदा सौम्य इंटरव्ह्यू घेऊ. पण मी आता माझं स्पष्ट मत सांगतोय. नाही, मी उलट मराठी बाणा म्हणजे काय आधी हे समजून घ्यायला पाहिजे. मी उलट काय करणार की हे जे स्टेटमेंट आहे ते आधी ठेवणार आहे लोकांना अपील करण्यासाठी. बोला सर, बोला.
पण मग समजा माझ्या घरावर मोर्चा बिरचा आला तर मी तुझ्या घरावर पाठवणार आहे तो. नक्की नक्की सांगणार आहे. नाही, मी जबाबदार नाही. ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्याकडे जा. बरोबर. जी जी बोला बोला. मी खूप छान अशी एकदम सुंदर परीघडीची उत्तरं देऊ शकलो असतो, पण काही अर्थ नाही ना त्याला. म्हणजे परीघडीची उत्तरं मिळतातच, पण मला असं खरं वाटतं ते मी सांगणार ना. बरोबर बरोबर. येस. बरं, याच्यात मी वावू काही बोलत नाही, कोणा विरुद्ध बोलत नाही की कोणाचे उगाच उणं करत नाही, पण जे आहे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे. जे मला वाटतं ते मला वाटतंय. बरोबर आहे बरोबर. आपण असं बऱ्याचदा यशस्वी उद्योजक असं म्हणतात की उद्योजक म्हणजे काय, की जो स्वतःच्या कुटुंबाचा पोट तर भरतोच, पण जो इतरांचं पोट सुद्धा भरतो तो उद्योजक असतो. म्हणजे नोकरी करणारा स्वतःचं आणि स्वतःचं पोट भरतच असतो. मग उद्योजक आणि नोकरी करणाऱ्यामध्ये फरक काय, तर त्याविषयी तुम्ही काय करता? ओके, हा खूप महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जी. कुठलाही उद्योग जेव्हा उभा राहतो तो सहकार्याने उभा राहतो. बरोबर. मी दुसऱ्याला नोकरी देतो हा इगो चांगला नाही. मी दुसऱ्याबरोबर सहकार्य करतो आणि त्यामुळे आमचा उद्योग उभा राहतो, हे स्टेटमेंट जास्त योग्य आहे. त्याच्यामुळे मी कोणाला तरी नोकरी दिली म्हणजे मी कोणावर तरी उपकार केले, हा तो एक कोट अनकोट फील येतो ना, की आम्ही नोकऱ्या दिल्या, तुम्ही नोकरी मागायला जाऊ नका, तुम्ही नोकऱ्या द्यायला जा वगैरे, असं जो एक स्वाभिमानी किंवा एक असा अहंकारी दर्प येतो त्या स्टेटमेंट मध्ये. मला असं वाटतं की तुम्ही नोकरी देणारे कोणी नसता, कळलं का? तुम्ही फक्त सहकार्यासाठी संधी उपलब्ध करून देत असता, की ज्यामध्ये जी व्यक्ती तुमच्या बरोबर सहकार्य करून आणि तुम्ही दोघं एकत्र येऊन त्यांचा रोल व्यवस्थितरित्या करून जेव्हा व्यवसाय उभा राहतो त्यावेळेला व्यवसाय उभा राहतो. बरोबर. समजा जर तुम्ही असं म्हणायला गेलात की मी नोकरी देतो कोणाला तरी, तर म्हणजे मी स्वतःला मला प्रश्न असा विचारतो, नोकरी देणारा तू कोण? तुला कोणी कुठून तरी काम मिळतंय आणि तुला एखाद्याच्या व्यक्तीच्या मदतीची गरज आहे म्हणून तू दुसऱ्याचं सहकार्य देतोय, तुला त्याची मदत मिळते, तुला त्याचं सहकार्य मिळतंय, ह्याच्यात तू काय मोठी गोष्ट केलीस? एवढीच की तुला काम मिळालं आणि तू त्याला सहकार्य मागतोय. शक्यता अशी आहे की उद्या त्या माणसाला तो माणूस मोठा होईल, त्याला काम मिळेल आणि तुझ्याकडून सहकार्याची त्याला अपेक्षा असेल आणि तू सहकार्य द्यायला जाशील. त्यावेळेस जर तू म्हणाला हा आता कसं, असं जर झालं तर तुला कसं वाटेल? असा प्रश्न मी मला स्वतःला विचारतो. तर त्याच्यामुळे रोजगार किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं हा स्टेटमेंट मला चुकीचं वाटतं. सहकार्याच्या संधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि मग सहकारी निवडले पाहिजेत, नोकरदार नाही. बरोबर. आणि मग तो अगदी तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारा ऑफिस मधला व्यक्ती असेल किंवा जो म्हणजे जी साफसफाई करणारा माणूस असेल किंवा जो कोणी कार्यकर्ता असेल, राईट, तर तो तुमचा नोकरदार नाही, तो तुमचा सहकारी आहे. ह्या भावनेने तो त्याचं उत्तम काम जर त्यांनी केलं तर बाकीचे सगळे लोक त्यांची कामं उत्तम करू शकतात. उदाहरणार्थ जो स्वच्छता ठेवतो तो त्यांनी जर घाण काम केलं तर इतरांना त्या ऑफिसमध्ये काम करावं असं वाटेल का? आणि नाही वाटणार. आणि त्याच्यामुळे त्याचं काम पण तितकंच महत्वाचं आहे जितकं एखाद्या पर्टिक्युलर उद्योजकाचं किंवा सीईओचं असतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे अशा सहकार्याच्या संधी जास्तीत जास्त निर्माण करणं हे उद्योजकाचं काम आहे. आणि असे उत्तमोत्तम सहकारी आपल्या जवळ अट्रॅक्ट करणं हे उद्योजकाचं काम आहे. नोकरी देणं हा खूप ना अहंकाराचा दर्प असलेला शब्द आहे. मला नाही पटत तो. खूप चांगला शब्द उच्चारलात. म्हणजे नोकरदार वर्ग किंवा नोकरी देणारा हे सहज आपल्याकडे वापरले जाणारे शब्द आहेत. सहकार्य हा खूप छान शब्द वापरला. थँक्यू फॉर दॅट. त्यामुळे जे सगळे ऑफिस सहकारी असतात, कोणी कोणाचा बॉस नसतो, कोणी कोणाचा नोकर नसतो, कोणी कोणाचा घेणेकरी नसतो, कोणी कोणाचा देणेकरी नसतो. प्रत्येक जण आपलं आयुष्य उत्तम करण्याच्या दृष्टीने त्यातल्या त्यात उत्तम वातावरणामध्ये सहकार्याने, साहचर्याने आणि आनंदाने काम करत जर असेल तर
व्यवसाय वाढणारच वाढणार. काही काही वेळेला असं होतं की माझी एक्सपेक्टेशन आणि त्याची एखाद्याची एक्सपेक्टेशन जर मॅच झाली नाही तर आपण खूप स्पष्टपणे त्याला सांगू शकतो की जे मला तुझ्या रोल मधनं अपेक्षित आहे ते मिळत नाहीये, तर आयदर तू ते बदल आणि मला जे अपेक्षित आहे ते दे, कारण तुझ्या रोल कडनं ते अपेक्षित आहे, किंवा जर तुला जमत नसेल तर आपण असं ठरवू की नाही तुला हे जमत नाहीये तर आपण बाजूला होऊया. बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही कटुता येण्याची गरज नसते. बरोबर. कारण जर तुम्हाला अपेक्षित असलेलं जे काम आहे जर ते तुम्ही उत्तमरित्या तुम्ही जर संवाद साधू शकलात आणि कम्युनिकेट करू शकलात, तर माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की लोक खूप ओपन असतात, त्यांना उत्तम करायची इच्छा असते आणि त्यांना जास्तीत जास्त उत्तम काम, चांगलं काम करायची इच्छा असते. फक्त काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने अपेक्षित आहे, आणि त्यांना जर एक थोडासा, ज्याला आपण म्हणतो की एक काम करत असताना आनंद वाटला पाहिजे, तो जर मिळू शकला आणि त्याला तुम्ही त्या माणसाला कमॉडिटी किंवा मशीन म्हणून न वापरता त्याला एक माणूस म्हणून जर ट्रीट केलं ना, तर माणसं अप्रतिम काम करतात, असं माझं स्वतःचा अनुभव आहे. आणि माणुसकी नाही जाता का, मग तुम्ही त्याला मशीन म्हणून ट्रीट नाही करता. तुम्ही जास्तीत जास्त काय म्हणाल की बाबा तुझं आणि माझं जमत नाही, उत्तम, धन्यवाद, मजा, ये चहा प्यायला, ये आपण चहा पिऊ, पण तुझं आणि माझं नाही जमणार बाबा, असं सांगू शकता. त्यात वावगं काहीच नाहीये. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही अगदी गोड गोड राहा आणि जे काही आहे ते काम खपवून घ्या, कारण मग पुन्हा तो तुमचा उद्योजकतेशी प्रामाणिकपणा होत नाही. पण याचा अर्थ लोकांचं मन दुखवलं पाहिजे ही काही गरज नाहीये. बरोबर. आपण आता आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. हो, नक्कीच. आपण आता पाहिलं की कोरोनाच्या कहरानंतर लॉकडाऊन ज्या वेळेला जाहीर झालं आणि त्याच्या काही दिवसानंतर आपण पाहिलं की मराठी लोक जे आहेत ते उद्योग करायला लागलेत. कोणी मच्छी विकतंय, म्हणजे मी माझ्या घराच्या बाहेर पडलो का डाव्या हाताला मच्छीवाली बसतो, उजव्या हाताला भाजीवाला बसतो, तर ते असं झालेलं आहे. आणि थोडंसं पॉलिटिकली मी स्टेटमेंट नाही करत आहे, पण तो संदर्भ आहे म्हणून वापरतो की ज्या वेळेला आपल्या इकडचे जे बाहेरून लोक आले होते, तुम्ही सहकारी म्हणालात, हा शब्द वापरता, त्यामुळे तो शब्द मी वापरतो की सहकार्य करायला आपल्याला जे आले होते ते पुन्हा त्यांच्या राज्यामध्ये निघून गेले आणि त्यानंतर खूप असं राजकीय हे झालं होतं की परप्रांतीय निघून गेल्या, त्या मराठी त्यांना तिकडेच ठेवा वगैरे वगैरे, हे जे झालं होतं. त्या अनुषंगाने माझा प्रश्न असा आहे की आता जे काही अजून एक मुद्दा मी उपस्थित करू इच्छितो. पुन्हा मी असं म्हणतो की मी पॉलिटिकली जात नाही, पण संदर्भ खूप महत्वाचे आहेत. देवेंद्र फडणवीस आपले जे माजी मुख्यमंत्री होते आणि आताचे विरोधी पक्ष, त्यांनी असं म्हटलं होतं की ते लोक जरी गेले तरी स्किल्ड लेबर तयार करणं खूप कठीण काम असतं आणि ते सरकार करू शकेल का वगैरे वगैरे, हा एक मुद्दा आहे. तर आता जे काही पोकळी निर्माण झाली आहे किंवा संधी निर्माण झाली असं आपण पॉझिटिव्हली बोलू, आणि त्या संधीनुसार मराठी माणूस कामाला लागतोय, तर हे किती सस्टेन करू शकतील किंवा एक गरज म्हणून ती करतात आणि ती गरज भागली की पुन्हा ते नाही करणार, असं काय होणार आहे? म्हणजे कशा प्रकारची संधी आहे आणि तुम्ही त्यांना काय बिझनेस टिप्स देऊ इच्छिता? मी शक्यतो कुठलेही राजकीय स्टेटमेंट करत नाही. याचं कारण की ते उद्योजकता आणि राजकारण ह्या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अल्टिमेटली त्यांचा कुठेतरी एक हे होतो, पण ती लेवल्स खूप वेगळ्या असतात. बरोबर, राईट. तर त्याच्यामुळे राजकारण आणि उद्योजकता ह्या संदर्भामध्ये मी राजकारण किंवा त्यातला राजकीय मुद्दा ह्या विषयावर फार टिप्पणी नाही करणार. बरोबर. तुमच्या ज्या दुसरा प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्यावर मी असं देईन की कुठलीही गोष्ट जेव्हा घडते त्यावेळेला एकतर ती ठरवून घडते आयुष्यामध्ये किंवा ती अकस्मातपणे तुमच्या समोर येते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं घडू शकतं. मला असं वाटतंय की करोना हा कॉम्प्लेसंट किंवा एक ज्याला आपण समाधानी किंवा एक थोडासा लेट बॅक किंवा कॉम्प्लेसंट हा शब्द जो आहे, सुखवस्तू किंवा एक आरामशीर किंवा एक आरामात राहिलेल्या लोकांच्यासाठी एक धोक्याची घंटा होती किंवा आहे. राईट. आता जग पूर्ण बदलणार आहे आणि पूर्वीचे जे बिझनेस मॉडेल्स होती ती बदलणार आहे. पुढच्या येणाऱ्या आगामी काळातल्या बिझनेस प्रोसेसेस बदलणार आहेत आणि त्याच्यामुळे काही आपल्याकडे असलेली हुनर किंवा आपल्याकडे असलेली गुणसंपदा ही येणाऱ्या
येणाऱ्या काळामध्ये खूप महत्वाची ठरू शकते. बरोबर. आणि आपल्याला जे वाटत होतं की आपल्याकडे जे आहे ते आता कायम राहणार आहे, ते एखाद वेळेस त्याची गरज पूर्णपणे जाऊ शकते. तर एक 2-3 गोष्टी करणं फार महत्वाचं आहे प्रत्येकाने. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडचं स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस याचा अर्थ की स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट. हे वैयक्तिक दृष्ट्या प्रत्येकाने स्वतः पाहिलं पाहिजे की माझ्यामध्ये काय गुण आहेत की जे उपयोगी येणार आहेत पोस्ट करोना किंवा करोनाच्या काळामध्ये. माझ्याकडे असे काही गोष्टी आहेत की जे माझ्या विकनेस आहेत की जे मला काढून टाकणं भाग आहे. तिसरं म्हणजे या करोनामुळे मला काय संधी उपलब्ध होणार आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे की ह्याच्यामुळे मला काय थ्रेट आहे माझ्या अस्तित्वाला. हे खूप सुंदर मला नेहमी आवडतं एक उदाहरण. एक मोठे साधू होते, तर त्यांना कोणीतरी विचारलं की माणसाने नेहमी प्रेरित कसं असावं, प्रेरित राहण्यासाठी, मोटिवेटेड राहण्यासाठी माणसाने काय करावं. तर तेव्हा त्या महंतांनी, त्या संतांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की हेही दिवस जातील हे लक्षात ठेवा. राईट. मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. बरोबर. जेव्हा वाईट दिवस असतात त्यावेळेला तुम्हाला प्रेरणा देण्याचं आणि धीर देण्याचं काम हे शब्द करतात. हेही दिवस जातील, नका चिंता करू. पण जेव्हा सगळं खूप चांगलं आलबेल असतं ना, त्यावेळेला पण तुम्ही दररोज सकाळी हा विचार केला पाहिजे की हाही दिवस जाणार आहे, म्हणजे माझं आत्ता जे आहे ते राहीलच असं नाही. मग मी त्याच्यासाठी काय करू, पुढची योजना कशी करू, मी पुढचं कार्यान्वित कशी करू, माझ्यासाठी त्याच्यासाठी असणारे भविष्यासाठी असणारे गुण माझ्याकडे आत्ता आहेत का, आणि जर नसतील तर मला भविष्यात तयार होण्यासाठी मला आत्तापासून प्रयत्न केले पाहिजेत. आता हा फिलॉसॉफिकल उत्तर झाला. आता प्रॅक्टिकल उत्तर असं आहे की जर कोणी या निमित्ताने मच्छी विकायला सुरुवात केली असेल आणि या निमित्ताने जर कोणी भाजी विकायला सुरुवात केली असेल, तर माझं असं म्हणणं आहे की त्याने हे ओळखावं की नंबर 1 मी हे करू शकतोय. परिस्थितीनुसार काय, बरं परिस्थितीनुसार काय, परिस्थिती कोणालाही विचारून येत नाही. तर त्यामुळे पहिला एक चांगला मुद्दा की मी हे करू शकतो हे त्यांनी रिअलाइज करायला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, हे करण्यामध्ये काहीही वाईट नाही. बरोबर. आणि मी हे स्वतः केल्यानंतर तुम्हाला सांगतोय की सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला, देशोदेशी लिटरली 5 स्टार हॉटेल्स आणि 5 स्टार लाईफ जगलेला मी मनुष्य होतो. आणि जेव्हा मला स्टॉलवर सीडी विकण्यासाठी उभारायची वेळ आली तेव्हा मला घरच्या म्हणजे माझे वडीलच म्हणाले की अरे तुला कसं जमणार हे. राईट. सीईओ, सीएफओ आणि अशा सगळ्या मोठमोठ्या मीटिंग्स मध्ये अमेरिकेतल्या 25व्या मजल्यावरच्या कुठल्या तरी एका सुपर बोर्डरूम मध्ये वगैरे मीटिंग, टाय शर्ट आणि कोट बीट घालून मीटिंग केलेला माणूस. विचार करा, मी ह्याच्यावर उभा राहतो आणि या मॅडम बघा सीडीज आमच्याकडे काय काय आहे ते, आणि असं सगळं मी लिटरली कॉलिंग करतो. बरोबर. राईट. तर किती ऑड वाटायला पाहिजे खरं. पण पुन्हा मी आय विल गो बॅक टू व्हॉट आय सेड की माझी जी बांधिलकी आहे ती माझ्या व्यवसायाशी आहे आणि मला त्याच्यातनं कसं तरुण जायचं ह्याच्याशी आहे. माझा स्वतःचा व्यक्तिमत्व हे मी प्रामाणिकपणे पैसा मिळवतोय की नाही याच्याशी निगडीत असलं पाहिजे. आणि कुठलंही काम कमी किंवा अधिक दर्जाचं नसतं. बरोबर. तर त्याच्यामुळे हा एक इंटरलेटेड असा प्रश्न आहे की मराठी माणसाला असं वाटतं की हे काम मी काय करावं, मी मराठी माणूस आहे, माझ्याकडे मराठी बाणा आहे, तिकडे गडबड आहे. कारण हे काम हे हलक्या दर्जाचं आहे, हे काम हे उच्च दर्जाचं आहे. हा जो आपल्या डोक्यातला भाव असतो ना तो गडबड करतो. आता तुम्ही जे इतर सहकारी जे म्हणताय की बाहेरच्या ह्याच्यात येतात किंवा ते काम करतात, तर तुमचा महत्वाचा डिफरन्स काय आहे माहिती आहे? त्यांच्या डोक्यात हे नसतं की हे हलकं काम आहे आणि हे मोठं काम आहे. जे काम आहे ते उत्तमरित्या करून ते त्याच्यात त्यांचा ठसा उमटवतात आणि म्हणून ते इनडिस्पेन्सिबल होतात. आणि म्हणून ते नाही ते गेले ना तर अडतं, कारण ते कुठलंही काम करण्याला कमी किंवा जास्त मानत नाही. बरोबर. एक. दुसरी गोष्ट अशी की पोटात जर खायला अन्न नसेल ना तर फिलॉसॉफी सुचत नाही. हो. राईट. मराठी बाणा वगैरे
मराठी बाणा वगैरे भुकेल्या पोटी नाही बाळगत आहेत फार दिवस. बरोबर. राईट. आणि अगदी दुसरी अगदी. गोष्ट अशी आहे की जर एखादा मराठी बाणा तुम्हाला भुकी राहील म्हणजे भुकेला राहण्यासाठी जर उद्युक्त करत असेल तर हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की हा बाणा खरंच ठेवायचा की नाही ठेवायचा. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये की तुम्ही कुठलेही अयोग्य काम करा. माझं असं म्हणणं आहे की कुठलंही कमी दर्जाचं काम नसतं. आणि मी हे पुन्हा मी माझ्या स्वतःच्या अनुभवातनं आणि मी ते केल्यानंतर सांगतोय की मी 2 एक्स्ट्रीम्स पाहिलेली आहेत. मी फायनेस्ट ऑफ द फायनेस्ट रेस्टॉरंट्स मध्ये फायनेस्ट कुझिन जेवलेला माणूस आहे आणि बजेट नाही म्हणून इव्हेंटला किंवा जेव्हा आम्ही सेल्सच्या टूरला जायचो त्यावेळेला आम्ही आमचं स्पेसिफिक बजेट ठरवलेलं असायचं. बजेट नाही म्हणून एका दुपारी 3 वडापाववर खाल्लेला पण मी माणूस आहे व्यवसाय सुरू केल्यानंतर. मी पुन्हा माझं कौतुक सांगत नाहीये. सांगण्याचं तात्पर्य असं की जेव्हा तुमची बांधिलकी ही व्यवसायाशी असते आणि तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा असते त्यावेळेला मग त्याच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात त्या करायला लागतात आणि त्या करायच्या. ही जर तयारी असेल तर ही संधीच असते. बरोबर. आणि कुठल्याही मेहनत केलेल्या माणसाला यश मिळालं नाही असं आजतागायत झालेलं नाही. हा, पटकन यश मिळालं, पटकन तुम्हाला आज धंदा सुरू केल्यानंतर उद्या मल्टीमिलियनर व्हायचं असेल तर ते कठीण आहे. बरोबर. हे कोणालाच शक्य नाही झालेलं, कोणालाच नाही. म्हणजे ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली त्यांच्याबद्दल म्हणतोय मी. राईट. प्रत्येकाला मेहनत करूनच हळूहळू हळूहळू व्यवसायामध्ये प्रगती झालेली आहे. तर त्याच्यामुळे हा जर विचार या मंडळींनी केला की जे मच्छी विकतायत किंवा जे भाजी विकतायत किंवा हे की हा ही माझ्यावर वेळ आली आहे म्हणजे याचा अर्थ मी हे करू शकतोय, हे मी ह्याच्यातनं उत्तमरित्यानं स्वाभिमान राखून मी पैसा मिळवू शकतोय, माझ्या कुटुंबाचं भरण पोषण करू शकतोय आणि बाय द वे मी उद्योजक पण होऊ शकतो, मी ह्याच्यामध्ये मोठा व्यवसाय करू शकतो, मी ह्याच्याकडे अजून मोठा होऊ शकतो. राईट. आता मला गंमत म्हणून सांग की भुजाळे तलावाच्या शेजारी टेबल टाकून भाजी विकणारा माणूस आणि व्हाईस प्रेसिडेंट परचेस ऑफ बिग बाजार परचेसिंग भाजी इन एसी रूम, याच्यामध्ये टेक्निकली कामाच्या स्वरूपामध्ये काय फरक आहे? काहीच नाही. काहीच फरक नाही. मग जर तुम्ही असं म्हणायला लागलात की ते काम खूप छान आणि मला रस्त्यावर उभं राहून विकायला लागतं हे कमी, तिथेच गडबड आहे. बरं. राईट. तुम्ही जर असा विचार केला की बाबा मी माझा व्यवसाय करतोय, आता ज्या परिस्थितीत जे आवश्यक आहे करणं ते मी करतोय आणि मी स्वाभिमानाने उत्तम, तुकाराम महाराज म्हणतात तसं की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेत करी. उत्तम व्यवहार ठेवून जर धन जोडत असेल तर मला कोणाची शरम बाळगण्याचे कारण नाही. आणि मग त्याचा एक धीरूभाई अंबानींचं फार अप्रतिम वचन आहे. ते म्हणाले यू शुड ड्रीम बिग विथ युअर आईज ओपन. राईट. फार अप्रतिम वाक्य आहे ते. यू शुड ड्रीम बिग विथ आईज ओपन. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला स्वप्न पण पडलं पाहिजे पण ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्लॅनिंग, त्याच्यानंतर विचार, थिंकिंग, पेशन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाळगायला लागतात अंगात. आणि या जर तुम्ही बाळगला आणि ते अनुभव हा फार अप्रतिम गुरु असतो. तुम्ही कितीही पुस्तकं वाचली तरी हे तुम्हाला येणार नाही. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या क्लायंटला आनंदी करता करता नाकी नऊ येते ना त्यावेळेला तुम्हाला कळतं की काय व्हॉट वर्क्स अँड व्हॉट डझंट, आणि मग तुम्ही असे शहाणे होता. तर तशा गोष्टी करत असताना ही संधी आहेच आहे आणि लोकांनी ह्या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि मग तेवढ्या पुरतं थांबू नये. अर्थात तुम्ही जर ते सोल्युशन म्हणून टेम्पररी सोल्युशन म्हणून जर केलं असेल आणि नंतर परत 10 ते 5 नोकरी अवेलेबल झाल्यानंतर नोकऱ्या करून जाऊन आरामात आयुष्य काढायचं जर स्वप्न असेल तर मग दॅट्स फाईन. आय मीन त्याच्यात योग्य अयोग्य असा काही भाग नसतो, तो प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचा चॉईस असतो की मला असं करायचं. पण तुम्हाला स्वप्नातनं जागा करण्यासाठी ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी असू शकतात. एक, माणसं हरू शकतात किंवा जिंकू शकतात. तुम्ही जिंकण्याची मनोवृत्ती ठेवली तर नक्की जिंकू शकाल माझं मत. अगदी 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 बरोबर म्हणाला तुम्ही. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय आणि तुम्ही आता म्हणालात की हेही दिवस जातील. बरं. एक मोटिवेशन असतं. जसं सावरकर, आपण असं म्हणतो की सगळ्यात जास्त वेदना भोगलेला क्रांतिकारक कोण असेल तर सावरकर. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेला संकट यायची त्यावेळेला ते विचार करायचं की
शिवाजी महाराजांनी कसा विचार केला असेल ज्यावेळेला त्यांच्यावरती संकट येत होती, आणि शिवाजी महाराज असा विचार करत, म्हणजे शिवाजी महाराजांचं ब्रीद वाक्य होतं असं म्हणू शकतो आपण, की त्याला टॅगलाईन म्हणतात की हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हे त्यांचं मोटिवेशन होतं. तर तुमचं मोटिवेशन काय आहे? बरोबर. खूप इंटरेस्टिंग, खूप थोडा फिलॉसॉफिकल प्रश्न आहे हा. कारण टॅगलाईन जर मला सांगायची झाली तर मी एक वेगळ्या पद्धतीने सांगेन. मी जेव्हा ह्या सगळ्याचा विचार करत होतो ना, तर त्यावेळेला एक खूप महत्वाचं पुस्तक माझ्या वाचनात आलं. रॉबिन शर्मानी लिहिलेलं द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, लिडरशिप विजडम फ्रॉम द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, असं एक पुस्तक होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिडरशिप किंवा या सगळ्या गोष्टींचा हे सांगितला होता, एक उहापोह केला होता. आणि असं सगळं त्याच्यात त्याचे अनेक इतर त्या सिरीज मधली पुस्तकं आहेत की हू विल क्राय वेन यू डाय आणि सेंट सर्फर सीईओ वगैरे, हे सगळी पुस्तकं वाचण्यात आली माझ्या. एक टेक अवे माझा त्याच्यातनं सर्वात मोठा मुद्दा मी जो घेतला तो म्हणजे मी गेल्यानंतर मागे काय ठेवणार आहे. बरोबर. आणि किती पुढच्या लोकांच्या पर्यंत मी ते पुरेल असं काय मागे ठेवणार आहे. आता जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांनी जे केलं ते गेले 400 वर्ष लोक उपभोगतात. बरोबर. होय होय. राईट. आणि तसंच आपल्या ज्या पूर्वसुरींनी ते केलं, म्हणजे रामायण महाभारता काळापासून किंवा वेद उपनिषद काळापासून किंवा अगदी आतापर्यंतच्या जे आपण महामानव म्हणतो, म्हणजे त्याच्यात आंबेडकर पण मी धरतो, त्याच्यात सगळेजण असे धरतो की ज्यांनी त्यांचं आयुष्य जगल्यानंतर त्याच्या पुढे किती पिढ्या त्यांनी केलेल्या कार्याचा उपयोग करू शकतात हे खूप महत्वाचं आहे. सो व्हॉट ड्राईव्ह मी इज मी मागे काय सोडून जाणार आहे किंवा काय सोडायला पाहिजे की ज्या योगे फक्त माझाच नाही तर माझ्या पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांचा त्याच्यापासून कसा फायदा होऊ शकेल हा विचार सतत माझ्या डोक्यात असतो. आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न आणि काही हे सुरू आहेत. कारण कसं असतं की आता सावरकर जेव्हा होते, आता सावरकर किंवा शिवाजी महाराज किंवा या सगळ्यांचं आपण उदाहरण घेतलं तर सावरकर जेव्हा होते तर सावरकर ज्या जिल्ह्यातून आले, नाशिक जिल्ह्यातून, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात श्रीमंत सावकार कोण होता याचं नाव माहितीये का तुम्हाला? नाही माहिती, कोणालाच माहिती नाही, कारण ते महत्वाचंच नाहीये. पण सावरकर लक्षात राहिले, तो सावकार लक्षात नाही राहिले. राईट. तर सावकारांनी उत्तम जीवन जगला, फार चांगलं जीवन जगला, पण सावरकर का लक्षात राहिले? राईट. वल्लभभाई पटेल का लक्षात राहिले? किंवा बाकीचे जे ज्या लोकांनी इम्पॅक्ट केलाय ते लोक का लक्षात राहतात? ह्याचं कारण की फक्त ते त्यांच्या आयुष्यासाठी नाही किंवा त्यांच्या पिढीसाठी नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ते काम करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. एक आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एक वाक्य वॉज अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. त्यांना एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं की मोदीजी पंतप्रधान आप क्यों नहीं बनते, असं म्हणजे ते पंतप्रधान होण्यापूर्वीचं एक वाक्य. मला वाटतं रजत शर्मांच्या आपकी अदालत मध्ये त्या इंटरव्ह्यू मध्ये ते वाक्य आहे. आणि त्याच्यात त्यांनी जे वाक्य उच्चारलं दॅट वॉज अ गायडिंग प्रिन्सिपल इव्हन टुडे फॉर मी अँड आय प्रॉबेबली इट विल बी, पुढे येणाऱ्या अनेक वर्षांसाठी ते माझ्यासाठी गायडिंग प्रिन्सिपल असेल माझ्या आयुष्याचं. त्यांनी फार अप्रतिम सांगितलं होतं की ह्या क्षणापर्यंत मी कधीही कोणी होण्याचा स्वप्न पाहिलं नाही. या क्षणापर्यंत मी कधीही कोणी होण्याचं स्वप्न पाहिलं नाही. मी या क्षणापर्यंत नेहमी खूप मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं. हो हो, मला आठवलं ते. राईट. होणं इज अ आउटकम ऑफ करणं. बरोबर. राईट. होणं इज अ आउटकम ऑफ करणं. त्याच्यामुळे आपलं स्वप्न फक्त करण्याचं असावं. आणि बरं, करण्याचं स्वप्न असेल तर कोणीच रोखू शकत नाही. होण्याच्या स्वप्नापासून रोखू शकतात, पॉलिटिक्स रोखू शकतं,
एनिमीज रोखू शकतात, इतर गोष्ट कोणी रोखू शकतात, पण करण्यापासून कोण रोखणार जर तुमचं काम चांगलं असेल तर. बरोबर. राईट. आणि अल्टिमेटली भगवद्गीता काय सांगते की तुम्ही तुमचं काम करत राहा. होणं न होणं बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे व्हॉट ड्राईव्ह मी इज की मी दररोज काय करू शकतो की ज्या योगे केवळ माझ्या पिढीतच नव्हे तर माझ्या पिढीच्या पुढच्या पिढ्यांसाठी मी काय मागे ठेवून जाऊ शकतो ह्याचा सतत विचार करून त्या दृष्टीने कार्य करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे दॅट ड्राईव्ह मी ऑल द टाइम. आणि खरं सांगायचं ना तर हे खूप छान आणि खूप फिलॉसॉफिकल वाटतं. एक खूप सुंदर वाक्य मला माझ्या बॉसनी सांगून ठेवलं होतं आणि ते पण मी तुम्हाला शेअर करतो या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. माझ्या बरेचसे लेख लिहित असतो त्याच्यामध्ये एका लेखामध्ये त्याचा मी उल्लेख केलाय की द डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी, द डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी इज दॅट लिटिल एक्स्ट्रा. वाह वाह, क्या बात, क्या बात. राईट. येस येस. सो माय एंडिएवर, माझा प्रयत्न तो लिटिल एक्स्ट्रा करण्याचा आहे. दॅट्स इट. बरोबर. खूप छान. सिंपल. येस. थँक्यू राजेंद्रजी, खूप खूप धन्यवाद. आज तुमच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. मी मगाशी मोटिवेशन बोललो तर मला खात्री आहे की हा इंटरव्ह्यू पाहून लोक मोटिवेट होणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये जे काही मळब आहे, ते जळमट आहे, जसं आपण मगाशी मराठी बाणा आणि मराठी याविषयी खूप बोललो, तर ते दूर होऊन आणि लोक खूप छान प्रकारे कामाला लागतील. आपण कोण गेलं कोण आलं यापेक्षा आपण काय करू शकतो हे ठरवून लोक कामाला लागतील. खूप खूप धन्यवाद तुमचे. मनपूर्वक धन्यवाद. आणि मी मगाशी म्हटलं असं की माझ्या घरावर जर मोर्चा आला तर तुमच्याकडे पाठवणार आहे, हे लक्षात ठेवा. नक्की नक्की, चांगल्या कामासाठी चालणार आहे. धन्यवाद. येस. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी दिलीत आणि तुमच्या इतकं चांगला चॅनल आणि खूप छान तुम्ही कार्य करताय त्याच्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि जे काही मला करता येईल किंवा ज्यांना काही कोणाला जर काही इतर संपर्क साधायचा असेल तर ते तुमच्या मार्फत साधू शकतात. मी अगदी आनंदाने मला जे काही वाटतं ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. नक्की. धन्यवाद पुन्हा एकदा. नक्की.